मित्रांनो पूर्ण माती वाहून गेलेली आहे आणि त्या वावरामध्ये जमा झालेली बघा. पूर्ण वावर भरून गेलेले आणि तिकडं खाली पण हे बघू शकता मित्रांनो. इथून पाणी येतं त्याकडून रोड आहे. रोडाचे त्याकडून परत येतं आणि डायरेक्ट रोडावरून चढतं पाणी. मग असं येतं. हे बघू शकता छोटे छोटेचे एकदम छोटे ते तिकडं डोंगराचे आडला आहे एकदम. तिकडं पण ते तुम्हाला दिसणार नाही. आणि बघू शकता तुम्ही छोटे छोटे तुम्हाला दिसत असं धुक्यामुळे नीट दिसून नाही राहिले ते. तर बघूया आपण जवळ जाऊन एखाद्या दिवशी. चला. हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या परत एक न्यू ब्लॉग व्हिडिओमध्ये. तर भावांनो, रात्रभर पाणी चालू होता खूप जोरामध्ये. तर आपण आहे ना आज आपल्या पुढच्या वावरामध्ये आलेलो आहे आणि बघायला की पूर किती आलेलं आहे. तर भावांनो पाणी ओढला आणि थोडा पूर कमी होऊन गेलेला आहे. तरी बघू शकता पाणी चालू आहे. हे बघा दोरामध्ये. हे बघा तुम्ही बघू शकता तिकडनं त्या रोडावरनं तिकडून मित्रांनो पाणी येतं दोरामध्ये तिकडनं आणि सरळ इकडून असं वाकडं करून नदीसारखं पाणी चालू आहे भावांनो. तरी आता भावांनो पाणी कमी झालेलं नाही. तर पाणी पूर्ण इकडं वावरापर्यंत भरतं आणि बा इकडं बी भरून येतं. तर तिकडं पूर्ण जमा झालेले पाऊस तिकडं तुम्ही बघू शकता. ते बघा पूर्ण सांगून गेलेलं आहे. तर भावांनो आता परत पाणी चालू झालेलं आहे तुम्ही बघू शकता. तर भावांनो तिकडं गडाकडे नाडाकडे लागलेले तिकडं ते बघा मला दिसत असतील कॅमेऱ्यातून एवढं दिसणं. आता पाणी परत चालू झालेलं स्टार्ट झालेलं आहे. आता भावांनो तुम्हाला मी ना तिकडं पाणी साठलेलं आहे तिकडं दाखवायला घेऊन जातो. इथं बघू शकता कसं साचलेलं आहे आणि आता तरी पाणी कमी झालेलं आहे पुराचं लाट. तर आता आपण थोडंसं पुढं जाऊया. कुठून पाणी येतं तुम्हाला मी ते दाखवतो. चला तर बघूया. इथं पूर्ण बघू शकता तुम्ही वावरामध्ये पूर्ण पाणी करून टाकलेलं मित्रांनो. हे बघा पूर्ण किच झालेलं आहे आणि वावरात पाणी थांबत चालत मग परत वावर चालतंय तुम्ही बघू शकता. पूर्ण जोरामध्ये पाणी चालतं भावांनो. तरी भावांनो आता आहे ना पाणी कमी झालेलं आहे. नाहीतर रात्री खूप फुल भरून चालू होतं डायरेक्ट इकडं इथं वावरापर्यंत. चला आपण आता जाऊया इकडं पुढं. हे बघू शकता मित्रांनो इथून पाणी येतं त्याकडून रोड आहे. रोडाचे त्याकडून परत येतं आणि डायरेक्ट रोडावरून चढतं पाणी. मग असं येतं. हे बघू शकता पाणी जोरात होतं रात्री चालू कमी झालेले आता आणि असं चालतं. तर आपण ना आता मित्रांनो पाण्याचे त्याकडून जायचं आपल्याला. तिकडं पाणी साचलेलं आहे ते बघायला जायचं वावरामध्ये. फुल पूर्ण म्हणजे डायरेक्ट धरण कसं साचतं तसं साचलेलं आहे. आपण तिकडे जाऊया बघायला. चला भावांनो आपल्याला तिकडे जायचं आहे. तिकडे जाऊया आणि आपण तुम्हाला डोंगरावर कडे कसे लागलेले ते पण बघायला जायचं आहे आपल्याला. पण मी जवळ नाही जाणार आहे, लांबूनच दाखवणार आहे. कारण लांबून क्लिअर कडे दिसतात. आपल्याला जवळ जायला 10 किलोमीटर जावं लागेल म्हणून. तर मित्रांनो आपण इकडे पहिले जाऊया पाणी किती साठलेले ते बघून येऊया आणि मग आपण इकडे जाऊया डोंगराला कडे किती लागलेले ते तुम्हाला दाखवणार आहे. चला आपल्याला यांच्या साईड जावं लागेल. चला हे बघा शकता तुम्ही मित्रांनो पाणी जोरामध्ये चालतं का तेव्हा एवढं वाहून जाती माती खूप फुल भरून चालतं. तर मित्रांनो आपण आलेलो आता यांच्या साईडला आणि तुम्हाला दाखवतो. चला तर मित्रांनो आपल्याला एक छत्रीने ना बराच सपोर्ट भेटतोय. कसं माहिती आहे का हवा पण खूप चालू आहे आणि हवा अडवायला आहे ना आपल्याला मस्त आवाज क्लिअर करता येतो मस्त. म्हणजे छत्रीमुळे कॅमेऱ्यामध्ये हवा येणारच नाही. तर चला तुम्हाला दाखवतो ते वावरती भरून गेलेले पाण्याने. आधी आपल्याला इकडं तीच नदी लागेल आपली छोटीशी वावरामधले. तर चला आपण बघूया आधी ती नदी. मित्रांनो पूर्ण माती वाहून गेलेली आहे आणि त्या वावरामध्ये जमा झालेली बघा. पूर्ण वावर भरून गेलेले आणि तिकडं खाली पण भरून गेलेलं पूर्ण. आणि अख्ख्या आमच्या शेतातलं पाणी नाही इथून येतं आणि पूर्ण इकडे येऊन साठून जातं. तुम्ही बघू शकता पूर्ण म्हणजे पूर्ण साठून गेलेलं फुल भरून गेले. तसं डायरेक्ट इथं वावर येते वावर आहे पण ते विषय झाला वेगळाच. पाणी साचून गेलेलं आहे म्हणजे धरण झालेले बंधारा छोटासा आणि तिकडे खाली पण भरून गेलेले ते बघू शकता तुम्ही. मित्रांनो आता आपण तिकडे निघूया आणि तुम्हाला मी डोंगराला कडे किती मोठे मोठे लागलेले ते दाखवणार आहे. आणि आता मित्रांनो डोंगरावरचं धुक्कं पण गायब झालेलं आहे
आणि पाऊस थोडासा कमी झालेला आहे, कारण रात्रभर पाणी चालू होतं ना जोरात. आणि पूर्ण आपलं वावर पूर्ण भरून टाकलेलं आहे. अजून पण पाणी साठलेलं आहे त्या वावरामध्ये. आणि आता रोडावरती आता आपण तिकडे जाऊया आणि तुम्हाला कडे दाखवतो कशी लागलेली ते सगळं. तर काल पण ब्लॉग काढायचा होता आपल्याला, पण मित्रांनो पावसामुळं काही जमलं नाही, म्हणून आज छत्री घेतली. आज थोडासा उघडला तर म्हणून लवकर तरी पण आता चालू आहे पाऊस थोडा. जाऊया आपण पुढं. मित्रांनो टमाट्याला वावर तयार केलेले आहे, बघू शकता तुम्ही. पाईप पसरवून ठेवलेले आहे. आता टमाट्याचं सीझन लागलेलं आहे ना, म्हणून. मित्रांनो बघू शकता रोड कसा वल्ला झालेला आहे. सकाळचं वातावरण आहे मित्रांनो, तुम्ही बघा. तुम्हाला वाटत असेल दुपारचं वातावरण आहे, पण सकाळचं वातावरण आहे बरं का. तर मित्रांनो चला, तर भावांनो इकडे बघू शकता असं उंच टेकडं आहे ना, तर इकडं पाणी नाही थांबत. तुम्ही बघू शकता एकदम पाणी सरळ खाली निघून येतं. आमच्या वावरामध्ये पाणी थांबतं, कारण आमचं वावर आहे ना ते सापट आहे. आता मित्रांनो बघूया आपण, तेवढं दाखवता येईल तेवढं दिसतील तेवढे पाणी किती पडतं ते बघूया. कडे तेवढे दिसतील तेवढे आपल्या कॅमेऱ्यामधून तुम्हाला दाखवतो. आणि एक दिवस आपण नक्कीच जवळ जाऊया आणि तुम्हाला दाखवणार आहे पैना डोंगराचा. सगळे आम्ही फिरायला गेलो की मित्रांनो आम्ही, तेव्हा तुम्हाला दाखवणार आहे. तर आपण जाणार आहे भावांनो. आणि जर तसा ब्लॉग बघायचा असेल तर सबस्क्राईब करा. आपण पैना तुम्हाला दाखवायला घेऊन जाणार आहे ब्लॉगमध्ये. मित्रांनो बघू शकतो तिकडं पाणी पडतोय जोरात. इकडं आता असं वातावरण झालेलं आहे. प्रत्येक ठिकाणी थोडं बदल आहे भावांनो. इकडं जास्त पाणी पडल, तिकडं कमी पडल. मित्रांनो बघा पाणी वाहून कसं खास पडून गेलेली बघा जोरात. इकडून पण जोरात पाणी चालतं भावांनो. मित्रांनो आपण आता ती उंच टेकडून चढून आलेलो आहे आणि तुम्हाला मी दाखवतो. चला आता कडे हे बघा, आणि डोंगर बघू शकता तुम्ही कसं धुक्कामध्ये लपलेलं आहे. एक नंबर. आपण तिकडं पण जाऊया एखाद्या दिवशी, काही विषय नाही. ते बघू शकता मित्रांनो कडे. मित्रांनो स्कूल बस बघा खूप जोरामध्ये चाललेली आहे. पावसाची एक नंबर. ती बघा खूप जोरात कडे बघा तुम्ही. आणि भावांनो कसं झालं आहे ते धुक्कामध्ये ना नीट दिसत नाही आपल्या कॅमेरा क्वालिटीमध्ये. बघा ढवळे पायना बघू शकता तुम्ही कसं दिसतंय. छोटे एकदम छोटे. ते तिकडं डोंगराच्या आडला आहे एकदम, तिकडं पण ते तुम्हाला दिसणार नाही. आणि बघू शकता तुम्ही छोटे तुम्हाला दिसत असं धुक्कामुळे नीट दिसून नाही राहिले ते. तर बघूया आपण जवळ जाऊन एखाद्या दिवशी. चला मित्रांनो आता पाणी उघडलेलं आहे आणि आपण परत जाऊया तिकडं. तर बघा हे बघू शकता पाणी पूर्ण उघडलेलं आहे आणि ढग पण थोडेसे हलके झालेले आता. तिकडं चालू आहे नाशिककडे पाऊस तुम्ही बघू शकता. तर चला आपण आता घरी जाऊ. घरचे पण बघत असतील मला की सकाळी कुठं गेलं आहे तेव्हा. चला तर मित्रांनो ब्लॉग जर आवडला असेल तर सबस्क्राईब करायचं विसरू नका. आजच्यासाठी मित्रांनो एवढंच. चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.